आम्ही ठाण्यात सकल हिंदू समाज म्हणून ठाणा स्टेशनच्या बाहेर आज आम्ही निदर्शनं करत आहोत। येत्या काळात ठाण्यातली जेवढे TCS असू द्या किंवा IT पार्क असू द्या किंवा जिथे जिथे हे जिहादी डुक्कर मालक आहेत किंवा हे जिहादी डुक्कर मॅनेजर आहेत किंवा हे जिहादी डुक्कर HR आहेत, यांच्यावरती आम्ही लक्ष देणार आहोत। आणि येत्या काळात जर आम्हाला ठाण्यातून असा एखादा प्रकार कळला तर सकल हिंदू समाज त्यांना त्यांच्या त्याच भाषेत उत्तर देणार आहे, हे आम्ही ठरवलेलं आहे। कारण की तुम्ही बघू शकता की TCS मध्ये हा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये लव जिहाद हा क्लिअर अँगल होता। त्यांनी त्या मुलींना फसवलं। आता नवीन प्रकरण 2 दिवसापूर्वी अमरावतीचा तो जो जिहादी डुक्कर आहे त्यांनी 180 हिंदू नाबालिक मुलींचं सोशल मीडियामध्ये व्हिडिओ बनवले, नंतर त्यांना ब्लॅकमेल केला का सोशल मीडियामध्ये तुमचे मी व्हिडिओ टाकणार। आणि हे दोन्ही जिहादी डुकरं हे एक दुसऱ्याशी शर्यत लावायचे की सर्वात जास्त हिंदू मुलींना कोण पटवणार आणि सर्वात जास्त लव जिहाद कोण करणार। माझी सर्व हिंदू भगिनींना, बहिणींना, आईंना विनंती आहे, जर तुमच्या घरी असा एखादा प्रकार घडत असेल, तुम्ही घरी आल्यावर तुमच्या बहिणीला, तुमच्या मुलीला विचारा, तिच्या तुम्हाला हावभाव जर बदल दिसत असेल की ती त्याच्या धर्माबद्दल तिला आदर नाहीये, दुसऱ्या धर्माबद्दल तिला काय आदर दिसत आहे, तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला संपर्क करा। आज जे आपले हिंदुत्वचे जेवढे लोकांना वाटतं की लव जिहाद हा थोतांड आहे, त्या हिंदू लोकांसाठी, सेक्युलर हिंदूंसाठी हा एक सर्वात मोठा सबक आहे का त्यांनी याच्यात बघावा की लव जिहाद हा खरं एक फॅक्टर आहे। येत्या काळात सकल हिंदू समाज ठाणेच्या वतीने आम्ही ठाण्यातील जेवढे IT पार्क असू द्या किंवा कंपनीज असू द्या, जिथे जिथे हे जिहादी डुकर मालक आहेत किंवा HR आहेत किंवा ते स्वतः मालक HR मॅनेजर ज्या चांगल्या पोस्टवर असतील त्यांच्यावर प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी त्यांचे गुप्तहार करून, जसं नाशिक पोलिसांनी केले तसे त्यांनीही आपले पोलीस डिपार्टमेंट लावून त्याची माहिती घ्यावी, अन्यथा सकल हिंदू समाज त्यांना योग्य तो उत्तर ठाण्यामध्ये देणार। मुसलमानी वृत्ती आहे तेव्हा आपण सकल सगळ्या हिंदू समाजाने त्यांच्या ब्युटी पार्लर मध्ये जाणं, युनिसेक्स सलून मध्ये जाणं, त्यांच्याकडून वस्तू विकत घेणं म्हणजे त्यांना आपण खतपाणी घालण्यासारखं आहे। त्यांना आपण प्रोत्साहन देतोय, त्यांच्या समाजाला आपण फंड जमा करून देतोय। त्यामुळे सकल हिंदू समाजाने फक्त हिंदूकडूनच वस्तू खरेदी कराव्यात आणि भाजीपाला, मेहंदी या सगळ्या गोष्टींना हिंदूंना प्रोत्साहन करावी, तेव्हा त्यांना कुठेतरी आळा बसेल। जी घटना घडली, अमरावती जी घटना घडली, त्याचा आम्ही निषेध नोंदवण्यासाठी इकडे सकल हिंदू समाज ठाणेच्या वतीने आम्ही जमलेलो आहोत। त्याच्या पुढची आमची जे IT कंपनीज आहेत तिकडे आम्ही सर्व IT कंपनीला HR हेड जे कोण असतील जिकडे प्रकार घडलेत त्यांचे आम्ही निवेदन देणार आहोत की असेही कुठलेही प्रकार कुठे आम्ही गपवून घेणार नाही आहोत, पोलीस प्रशासनाला पण देणार आहोत। आणि एक विनंती म्हणजे आपल्या भगिनींनाच विनंती आहे की कुठलीही काही गोष्ट या ज्या आहे म्हणजे ज्या तुम्हाला आई बाप लहानाचे मोठे काबाड कष्ट करून पाळतात आणि तुम्ही 1.5-2 महिन्याच्या 6 महिन्याच्या प्रेमाने तुम्ही तुमचं आयुष्य खराब करत आहे, हे एक भावनिक होतं, कुठलं काहीतरी होतं आणि मग ते फक्त हे होतं। काय धमक्या देतात, त्या नोकरीवरनं काढून टाकू किंवा काय, की एक नोकरी गेल्यानंतर तुमचं काय आयुष्य संपत नाही आणि तुम्ही तिकडे जे 6 महिन्याच्या प्रेमात तुमचं आयुष्य संपतच आहे। मेरा अब्दुल वैसनी आतापर्यंत रिझल्ट असा आलाय की सगळे अब्दुल तसेच आहेत। त्यामुळे सगळ्यांना बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे, चुकीच्या डाळात कुठेही फसू नका। कुठलीही काही समस्या असेल किंवा त्या कंपनीत HR आपले बांधव कुठले असतील, आपल्या भगिनी मैत्रिणींना कोणाला काय त्रास होत असेल तर त्याची दखल आम्हाला द्या। आमची टीम इकडे 24 तास हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। अर्ध्या रात्रीतही आम्ही कायदेशीर सल्ले पण देऊ आणि कुठे जशी गरज लागेल तसे आम्ही पाठीशी उभे राहायला तयार आहोत।